हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी दारामधली रांगोळी माझ्या ताईंशी शेअर करते. कारण बघा, लागोपाठ जर आपण रांगोळीचे रोज उंबरापूजन, रांगोळी, घरातलं हे सगळं जर व्हिडिओ टाकले तर तुम्हीसुद्धा बोर होसाल. त्यामुळे मी असे कधीमध्ये टाकत जाईन. तर मस्त अशी तुमच्याकरिता खास सुंदर आणि सोपी रांगोळी. तर रांगोळीचे व्हिडिओ माझ्या सर्व ताईंना पाहायला खूप आवडतात. तर चला म्हटलं, आजसुद्धा सुंदर अशी रांगोळी. खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे. आणि काय होतं, व्हिडिओ जर एवढा मोठा शूटिंग केलेला असतो, पण 3 मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण किती दाखवणार. त्यामुळे मग म्हटलं चला 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करूया. तर खूप सुंदर आणि साधी, सिंपल, सोपी, पटकन रांगोळी झालेली आहे काढून. त्यानंतर छान असा उंबरा पुसून घेतला आणि उंबऱ्यावरती हळदी आणि कुंकाचे पट्टे ओढले तर खूप सुंदर दिसतात बघा. त्यामुळे मग मी काय करत असते, असे उंबऱ्यावरती हळदी कुंकवाचे पट्टे रोज ओढते, उंबरा पुसून घेते. रोज काय हळदीचं लेपन करत नाही मी, 15 दिवसातनं, महिन्यातनं एखाद्या वेळेस करत असते. इकडे छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली, पावलं काढून घेतली, चक्र काढून घेतलं. आणि हे सगळं तुम्हाला रांगोळी काढलेली पाहायला खूप आवडते, त्यामुळे सुद्धा शेअर करत असते. इकडे आपल्या भरपूर अशी गालांड्याची फुलं आहेत, त्यामुळे तीसुद्धा फुलं तोडून घेतली. काल व्हिडिओ बागेतला शेअर केला होता, त्यालासुद्धा सगळ्या ताईंनी खूप छान अशा सुंदर कमेंट केल्या. चला, तर तुमच्या कमेंटची मला फार अपेक्षा असते बरं का. तुम्ही सगळ्या ताईंनी कमेंट करत जावं, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करत जावा, रांगोळी किंवा काय जर जे काय तुमच्याशी मी शेअर केलेलं असते ते. तर इकडे छान अशी रांगोळी काढल्यानंतर मस्त असं आपलं दार घर कसं दिसतंय बघा. त्यानंतर पूजा करून घेतली. आणि आज देवपूजा करायला थोडासा लेट झाला, म्हणजे रोजच्यापेक्षा थोडासा लेट झाला, पण करून घेतली, पूजा वगैरे करून घेतली. आता सध्याला ताईंनो तब्येत माझी साथ देत नाही, त्यामुळे मणक्याचं दुखणं फारच वाढलेलं आहे माझं. त्यामुळे मी व्हिडिओ मोठेसुद्धा शेअर करत नाही, कमी कमी शेअर करते. फार असे व्हिडिओ काय टाकत नाही. आणि हे उभे व्हिडिओ केलेले असतात ना आपल्याला शॉर्टला, तर हे असे मग मला 2 पार्टमध्ये टाकावे लागतात. इकडे सुंदर अशी देवपूजा झाल्यानंतर आज दूध आलं होतं उशिरा थोडंसं, आणि तेही दुधाची कटली ह्यांनी नेली नव्हती, सकाळी विसरून गेले होते. तर त्यांनी आपल्या कामगारांपाशी दूध पाठवून दिलं बॉटलमध्ये. चहा करायचा होता, दूध तापवायला ठेवायचं होतं, आणि दूध उशिरा आल्यामुळे चहा केला नव्हता मी. तर आणि कसं आहे बघा, माझ्याकडं दुकान आहे किराणा, पण आपल्याकडे पिशवीचं दूध असतं. पिशवीतलं दूध मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी आपल्या दुधाची घरच्या वाट बघत बसते. ज्यावेळेस आपलं घरचं दूध येतं त्याच वेळेस मी तापवायला ठेवून चहा करत असते. आता मस्तपैकी आपल्या दुधाचा, घरच्या म्हशीच्या दुधाचा चहा किती छान लागतो बघा. तर रोज आपल्याला गावाकडून दूध येतं, त्यामुळे मग त्या दुधाची चव जी आहेत ना ती पिशवीतल्या दुधाला नसते. त्यामुळे मग मी दुधाचा चहा आपल्या ह्या दुधाचाच करत असते, हे दूध आल्यानंतर. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.